तर मित्रांनो आज आहे मंचुरियनचा बेत. तर मंचुरियन खाऊ वाटायला होतं लेकरला ह्याला का नाही रे. मंचुरियन खाऊ वाटायला होतं त्याच्यामुळे त्याच्या मम्मीने बघा मंचुरियन घरीच बनवायला चालू केले. कारण ते बाहेरच्या ह्याच्यात कलर बिलर लय वापरायलेत, कसले बी तेल वापरत नाहीत बरोबर. बघा कशा पद्धतीनं चांगले एकदम कलर नाही वापरला काय नाही, एकदम बेस्ट खायला आणि हेल्थी पण आहे. बघा किती भारी पद्धतीनं बनवलेत मंचुरियन. करा काय काय चालू आहे, काय करायला आज मंचुरियन बनवायला. मंचुरियन किती आणा होता कोबी, क्वांटिटी किती आहे? एक गड्डा म्हणजे एक गड्डा म्हणजे किती? पावशेर. ह्याच्यात काय काय टाकलंय आता? ह्याच्यात थोडं कॉर्नफ्लॉवर आणि थोडा मैदा आणि कोबी. त्याला मॅग्नेट करून ठेवायचं का मिक्स करून? किती वेळ? काय माहिती, बंद करा जरा, मला माहितीच नाही याची रीत. तर आज मंचुरियनचा बेत आहे. हे बघा इकडं मैदा आणला, इकडं कॉर्नफ्लॉवर आहे, ही कोबी आहे आपला मिडियम साईजचा, अर्ध्या किलोचा असेल ही, बरोबर आहे ना? अर्ध्या किलोचा मिडियम साईजचा कोबीचा पत्ता कोबी होता. तर हे गाड्यावरल्यापेक्षा घरी केलेलं कुरकुरीत एकदम चांगलं लागतं का बाहेरचं खाण्यापेक्षा केमिकल युक्त घरचं आपलं चांगलं नैसर्गिक केलेलं, बरोबर ना? तर याच्यात कलर आपण वापरला नाही, तुम्ही ऑप्शनल आहे कलरचं, तुम्ही जर वापरू शकता, वापरायचं असेल तर वापरू शकता घरी. हे असे पण लाल कुरकुरीत होऊ शकतात असे बी. तळल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे आता हिनं. व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा कसा करते मंचुरियन. ही एकदम भारी बनवते. जी गाड्यावरची टेस्ट आहे तेच घरी आपल्याला बी खायला भेटत. तेल चांगलं वापरायचं काय, असं बाहेरचं तेल असतं ते पाम तेल वगैरे वापरते, त्याच्यामुळे आपल्याला लेकरं व्हायला ते प्रॉब्लेम होतोय त्या पाम तेलानं, ते झाकून वगैरे ठेवत नाहीत, बरोबर ना? तर थोडंच खायचं पण घरी करून खायचं आहे का? तर चांगलं होतं मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा मंचुरियन कशी सोडते आणि कशा कुरकुरीत होतात, कशा पद्धतीने टाकते ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आता मंचुरियन सोडणार आहे बघा. आता तिकडे तेल आता हलकं गरम झालंय, अजून बुडबुड्या यायला की सोडायचं आता हळूनी. जास्त तापू द्यायचा नाही तर करपत त्याचा. सोडा आता हळूनी. तेव्हा कशा पद्धतीनं तळायला लागले. जास्त जर तेल तापलं ना ते एकदम करपत्यात ते पहिल्यांदाच. नॉर्मल तेल असलं बरोबर होतं. असे बारके बारके गोळे करून सोडायचे पट 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 पट, सुटू देऊ नको. 7-8 आता पहिल्या आदानात आपलं फक्त 7-8 सोडायचे मंचुरियन, म्हणजे तेल आपलं नॉर्मल होतं, पुन्हा नंतर करपणार नाही. बस करा आता थोडं. बघा अशा प्रकारे ऑटोमॅटिक आता वर यायला. थांब जरा हलवून.